जय शिवराय. तुम्ही ना समोरची व्यक्ती तुम्हाला कसं वागवते किंवा कसं तुम्हाला ट्रीट करते त्यानुसार स्वतःला कधी समजू म्हणजे स्वतःला तसं हे करू नका, गृहीत धरू नका. कारण समोरची व्यक्ती ही त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या अनुभवानुसार किंवा थोडक्यात सांगायचं त्याच्या गरजेनुसार किंवा स्वार्थानुसार ती तुम्हाला त्याप्रमाणे समजत असते. पण तुम्ही स्वतःला तर माहीत असतं स्वतःबद्दल की तुम्ही किती चांगले आहात, किती प्रामाणिक आहात, तुम्ही कोणाशी कसे वागले आहात किंवा तुमचा जो उद्देश आहे तो कसा आहे. कोणाचा तुम्हाला जर कोणाला हर्ट करायचा तुमचा उद्देश नसेल किंवा कोणाला दुखवण्याचा उद्देश नसेल किंवा तुमच्या मनामध्ये इतरांबद्दल स्वार्थही नसेल, कधी-कधी समोरच्या व्यक्ती आपल्याला खूप कमी लेखून जातात. ते त्यांच्या क्षमतेनुसार, बुद्धीनुसार, स्वार्थानुसार. पण स्वतःला ना इतरांच्या म्हणजे आकलन करण्याचं किंवा समजण्यावरून स्वतःला जज करू नका कधीच. कारण तुम्ही स्वतःला माहीत असतं तुम्ही काय आहे, तुम्ही किती मेहनत करू शकता किंवा किती प्रामाणिक आहेत. तुम्ही कोणाचं चांगलं केलं, वाईट केलं, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला समोरची व्यक्ती काय समजते यावरून जर तुम्ही स्वतःला जज करत गेलात किंवा कमी समजत गेलात, यात इतरांचं काहीच नुकसान होत नाही, फक्त स्वतःचं नुकसान होतं. पाठीमागे पडण्यासाठी एकच कारण महत्त्वाचं असतं, ते म्हणजे समोरची व्यक्ती तुम्हाला जर कमजोर समजत असेल, कमी समजत असेल, त्यानुसार स्वतःला जज करत राहिलं ना, की आयुष्यामध्ये ना पुढं जाणं खूप अवघड जातं. त्यामुळे स्वतःला इतरांच्या नजरेतून बघण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत तुम्ही काय आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं.